महाशिवरात्री निमित्त मी आज तुमच्यासाठी उपवासाचे कटलेट कसे बनवायचे ही रेसिपी घेऊन आली आहे। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। टिप्स सांगितले आहेत त्याही लक्षात घ्या। तर मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे उकडलेले बटाटे मी उकडून फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवले होते, म्हणजे त्यातला मॉइश्चर जरा कमी होईल। आपल्याला सुके बटाटे लागणार आहेत, जास्त पाणी त्याच्यात नको आहे, म्हणून याप्रमाणे मी सुके बटाटे घेतले आणि त्याची सालं काढून आता मी जाड किसणीवरती किसून घेणार आहे। बघा याप्रमाणे मी किसून घेणार आहे, म्हणजे एकसारखे आपल्याला बटाट्याचा किस भेटेल, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही आणि कटलेट करायला आपल्याला सोपं जाईल। याप्रमाणे आपलं मऊसर किसून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी हिरव्या मिरच्या आणि लाल मिरची आणि जिरं घेतलं आहे, ते मी त्यामध्ये कुटून घेणार आहे। जाडसर असं कुटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। बघा याप्रमाणे आपण ते कुटून घेत आहोत। आता 1.5 वाटी मी बटाट्याचा किस घेतलेला आहे। याप्रमाणे मोजून घ्या, एक बाउल घ्या आपण आणि त्याच बाउलच्या साहाय्याने आपण सगळं मोजून घेणार आहोत। तर 1.5 वाटी मी बटाट्याचा किस घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी आता साबुदाणे मिक्सरला लावून घेतले होते। जर तुमच्याकडे पिठी असेल तर तुम्ही पिठी वापरू शकता, पण जरा रवाळ अशी पिठी लागते, त्यामुळे मी साबुदाणे मिक्सरला लावून घेतले। चांगली अशी रवाळ अशी पिठी दळून घेतली आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडं 1-2 चमचे जास्त मी ह्यामध्ये पावडर त्याची साबुदाण्याची पावडर त्याच्यात टाकून घेतलेली आहे आणि अर्धा बाउल मी शेंगदाणे घेतलेत। याप्रमाणे आपण अर्धा बाउल साबुदाणे पीठ आणि अर्धा बाउल शेंगदाण्याचं कूट पण मी जाडसर घेतलेलं आहे थोडंसं, आणि हे जे ठेचून घेतलेल्या मिरची आणि जिरंचं पेस्ट होती ती पण आपण त्यात 2 चमचे टाकून घेणार आहोत। ह्याप्रमाणे आपण सगळं टाकून घेत आहोत आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मीठही घालून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे आपण मीठही घालून घेतलं आहे आणि आता हा व्यवस्थित एकत्र करून गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही आहे, बटाट्याला मॉइश्चर आहे त्यामुळे ते व्यवस्थित गोळा त्याचा तयार होईल। जर तुमचा बटाटा ओलसर असेल, साबुदाण्याची पिठी तुम्ही 2 चमचे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवू शकता। याप्रमाणे घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्याचा एक छोटा गोळा तयार करून याप्रमाणे कटलेट करा किंवा लांबट आकाराचेही तुम्ही कटलेट करू शकता। तुम्हाला जमेल तसं तुम्ही कटलेट करून घ्या। याप्रमाणे मी कटलेट तयार करून घेतलेले आहेत। हे खुसखुशीत आणि खमंग कटलेट तुम्हालाही नक्की आवडतील। या उपवासाला तुम्ही नक्की करून पहा। असे मी सगळे कटलेट तयार करून घेतलेले आहेत। बघा याप्रमाणे आपले कटलेट तयार झालेले आहेत। आता आपण गरम करत तेल ठेवलेलं आहे। आता त्या तेलामध्ये आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत। आता तेल आपलं गरम कडकडीत गरम पाहिजे आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो किंवा मीडियम ठेवायची आहे। सुरुवातीला स्लो ठेवा आणि नंतर थोडंसं वाढवू शकता। असं मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। बघा आलटून पलटून घ्या, आधी चमचा लावू नका, 30-40 सेकंद असेच तेलामध्ये ठेवा आणि नंतर आपण हळूवारपणे त्याला पलटून घ्यायचे आहेत। अशा तांबूस रंगावरती आपल्याला हे सगळे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। बघा याप्रमाणे आपले खुशखुशीत आणि कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहेत। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या महाशिवरात्रीला तुम्ही वेगळे असे रेसिपी बनवून तुम्ही घरच्यांना खुश करा।